नमस्कार. मी राकेश राऊत. माझे स्वामी समर्थ या गाण्याचा निर्माता. आत्ताच माझं गाणं व्हिडिओ पॅलेस या यूट्यूब चॅनलवरती रिलीज झालं आहे आणि हे गाणं खूप चांगलं झालं आहे, सगळ्यांना आवडेल. गाणं सुचलं म्हणजे 4-5 वर्षापूर्वीपासून माझी एक इच्छा होती की स्वामींवरती काहीतरी करायचं आणि योग आला, जुळून आला आणि मला असं वाटलं की आपण गाणं करूया. माझा मित्र विनोद तावडे जे याने गाणं गायलं आहे, तो मुंबई पोलीसमध्ये सीनियर पी-आय या पदावरती काम करतो आहे, आर-ए-के पोलीस स्टेशनला. त्याच्याबरोबर बसत असताना मी सहज त्याला बोललो, की "स्वामींचं एक गाणं करायचं आहे आपल्याला, तुला गायचं आहे." तो पटकन हो बोलला, "अरे वाह! मला गाणं करायचंच होतं स्वामींचं." अशा पद्धतीने ते गाणं आमचं तिथून सुरुवात झाली. गाणं कसं मग मी ते गाणं लिहायला दिलं. विनीत देशपांडे या गाण्याचा म्युझिक डायरेक्टर आहे. त्याला मी सांगितलं, एक स्वामींचं गाणं एक एक लिहायला द्यायचं, कोणाला देऊ लिहायला? तर तो पटकन बोलला, "सर आपली अगोदरची 2-3 गाणी समीर पठाणने लिहिली आहे. तो लिहील गाणं." तर मी बोललो, "अरे तो मुस्लिम आहे, तो कसं गाणं लिहील?" तर तो, "सर तो अप्रतिम लिहील आणि खूप चांगलं लिहील." आणि मी समीरला सांगितलं, की गाणं करायचं आहे आपल्याला. समीरने एका दिवसात ते मला गाणं लिहून दिलं आणि इतकं सुंदर गाणं त्याने लिहिलं आणि नंतर आम्ही ते रेकॉर्ड केलं. विशेष म्हणजे ते गाणं आम्ही आजीवासनला रेकॉर्ड केलं, सुरेश वाडकरांच्या स्टुडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी हे मला आरती टाईप गाणं करायचं होतं आणि मी सारिकाला त्या गाण्यामध्ये कास्ट केलं. ओढणचू नावाचं मी अगोदर एक गाणं केलं होतं. तिथे सारिका डिरेक्शन टीममध्ये काम करत होती आणि तिचं काम मला माहिती होतं आणि तिने मला सांगितलं होतं, की "सर मला डिरेक्शन टीममध्ये काम करायला आवडेल." पण एखादा कलाकार त्याला त्या माहोलमध्ये जगायचं आहे, त्या वातावरणात जगायचं आहे हे मला माहिती होतं आणि तिला ते जगायचं होतं, ते मला दिसलं होतं. आणि एक ॲक्ट्रेस असल्यामुळे मी पटकन स्वामींचं जेव्हा माझ्याकडे गाणं आलं, तेव्हा मी तिला सहज विचारलं, की "सारिका तू गाणं करशील काय?" सारिकाने पटकन मला सांगितलं, की "सर मी गाणं करते, मला आवडेल करायला." आणि मग त्याच्यानंतर मग मी तिला ते गाणं ऐकवलं. तिला बोललो, "मी आपण हे आरती टाईप गाणं करूया." सारिका मला म्हणली, "सर आरतीपेक्षा जर स्टोरी टाईप जर आपण गाणं करू तर लोकांना जास्त आवडेल. मग बाकी तुम्ही बघा सर." म्हणजे मी तर गाणं आरतीमध्ये पण करायला तयार आहे आणि स्टोरीमध्ये पण करायला तयार आहे. मग मला पण थोडंसं वाटलं, की हे गाणं आपण स्टोरी टाईप करू आणि मी सिनेमा करणारा माणूस आहे. मी मालिका करणारा माणूस आहे. त्याच्यानंतर मी ते 4 मिनिटं 33 सेकंडचं जे गाणं आहे, त्याच्यामध्ये मग मला असं वाटलं, की या गाण्याला चांगली स्टोरी रोहित जाधव म्हणून माझा एक कडे काम करतो, म्हणजे प्रोजेक्ट हेड आहे तो आता या गाण्याचा. मी त्याला फोन केला, की मला सुंदर गाणं मला स्वामींचं करायचं आहे. त्याने सुद्धा मला 2 दिवसात एक स्टोरी पाठवली. ती मला प्रचंड आवडली आणि त्याच्यामध्ये काहीतरी शिकायला मिळेल लोकांना, मुलांना, त्यांच्या घरातल्यांना आणि ती स्टोरी मला खूप आवडली. त्याच्यानंतर मग आम्ही ते गाणं शूट करायचं ठरवलं. हे आधी गाणे आम्ही साताऱ्यात शूट करणार होतो. पण ती स्टोरी इतकी चांगली वाटली आणि रोहितची टीम सगळी आणि अप्रतिम, मग ते आम्ही गाणं नाशिकला त्र्यंबकेश्वरला शूट केलं. इतकं खूप सुंदर शूट झालं आणि ते नक्कीच सगळ्यांना आवडेल असं मला वाटतंय. नक्कीच तुमच्या दोघांचे अनुभव शेअर. नमस्कार, मी सारिका जाधव. सरांनी आत्ता सांगितलंच कास्टिंग कसं झालं ते. स्वामींचं गाणं करणार का सरांनी जेव्हा विचारलं, तेव्हा मी अगदी कसलाही विचार नाही केला. स्वामींचं गाणं म्हटलं की लगेच हो म्हटलं आणि आमचं शूट झालं नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये. शूट अगदी मे महिन्यातच होतं, पण आम्हाला अजिबात कसलाही थकवा जाणवला नाही. स्वामींचीच कृपा म्हणायची. खूप सुंदर शूट झालं. सगळी टीम पण खूप छान होती. सगळ्यांनी व्यवस्थित सगळ्यांना एकमेकांना सांभाळून घेऊन गाण्याचं शूट झालं. प्रसन्न आणि आम्ही दोघं सातारचीच आहोत आणि आम्ही दोघांनी पहिलं नाटकात एका काम केलं होतं सातारमध्ये. त्याच्यामुळं असं वेगळं काही नाही जाणवलं. छान आमच्या दोघांचं पण बॉन्डिंग झालं आणि मस्त झालं शूट गाण्याचं. खरं तर ह्या सॉन्गचं कास्टिंग खूप म्हणजे चांगलं, म्हणजे कॉमेडी पद्धतीनं झालं आहे माझं. कारण आधी जेव्हा रोहित दादांचे मला ॲक्च्युली 2 ते 3 गाण्यांसाठी ह्याच्या आधी आले होते, पण माझं काही ना काहीतरी ह्याच्यामुळं राहायचं आणि ॲक्च्युली मला स्वामींचं सॉन्ग करायची खूप इच्छा होती. आणि मी एकदा बोलता बोलता आमचे दुसरे सर आहेत त्यांना पण बोललो होतं, की मला स्वामींचं सॉन्ग करायचं, जर तुमच्याकडे कोणतं एखादं स्वामींचं सॉन्ग असेल तर नक्की मला सांगा. तर ते बोललो होते, की जर आलं आता इथून पुढं जर एखादं स्वामींचं सॉन्ग आलं तर मी तुला नक्की सांगतो. आणि लक बाय चान्स
त्यांनी रोहित दादांनी मला फोन केला एक दोन आठवड्यानंतर. मला फक्त म्हटले की प्रसन्न असं असं एक सॉन्ग आहे. मी म्हटलं करूयात की पण कधी आहे. त्यांनी मला आधी स्वामींचं सॉन्ग सांगितलं नव्हतं. ते फक्त म्हटले की एक सॉन्ग आहे आणि करूयात का. मी म्हटलं हां करूयात पण कधी. तर ते म्हटले शूट 26 मेला आहे. म्हटलं सर पॉसिबलच नाही 25 मेला. सर म्हटलं माझा बड्डे असतो. 27 मेला शूट होतं. म्हटलं सर 25 मेला माझा बड्डे असतो. हे पण सॉन्ग बहुतेक हातातनं गेलं. असं एक मी म्हटलं सर हे पण सॉन्ग गेलं हातातनं. दरवेळेस मी कुठंतरी असताना किंवा काहीतरी असतानाच तुम्ही बरोबर करता. ऑलरेडी 2 सॉन्ग गेले, आता हे तिसरं गेलं. तर मी म्हटलं डेट्स नाहीत का चेंज होऊ शकत. तर ते म्हटले नाही डेट्स फिक्स आहेत, मला कळव तू. म्हटलं बरं सॉन्ग काय आहे नक्की, कसं आहे ते तरी सांगा. मग ते म्हटले की अरे स्वामींचं सॉन्ग आहे. आणि जसं स्वामींचं सॉन्ग ते म्हटले मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मग मी शेवटी काही ना काहीतरी थोडंफार इकडे तिकडे करून म्हटलं हे सॉन्ग मला करायचंच आहे. मी त्याच कॉलवरती त्यांना सांगितलं की डन करून टाका. मी ठीक आहे बड्डेच्या दिवशी घेतलं तरी बड्डेच्या दिवशी येतो, पण हे सॉन्ग मी करतो. आणि मग मी डायरेक्ट नाशिकला पोहोचलो. अशी ती एक कास्टिंगची गंमत झाली. बरं सर, आता सुरू असलेल्या घटना गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सो हे आधीच ठरलं होतं की आपल्याला गाण्यामध्ये घ्यायचं आहे, की गाणं ऐकल्यानंतर असं विचार आला की अशा कथा घेऊ काय? ते गाणं जेव्हा झालं त्याच्यानंतरच जेव्हा मी रोहितला फोन केला की गाणं तुला पाठवतो, तू जरा एकदा ऐकून घे. त्याच्यानंतर रोहितने मला लगेच सांगितलं की सर गाणं अप्रतिम झालं आहे, तर आपण याला खूप सुंदर स्टोरी आपण ह्याच्यात बनवूया आणि आपण ते लोकांपर्यंत प्रेझेंट करूया. तर म्हणलं ठीक आहे. त्याने मला 2 दिवसातच स्टोरी मला पाठवली त्याने. आणि ती स्टोरी बघितल्यानंतर मला असं खरंच जाणवलं की आत्ताच्या ज्या कंडिशन्सवरती हे गाणं मी शूट केलं आहे ते लोकांना आवडेल. आणि प्रत्येक एज ग्रुपमधल्या मुलींना आणि मोठ्यांना पण हे गाणं आवडेल. आणि घरातल्यांनी प्रत्येकाने बघावं असं एक सुंदर स्वामींचं गाणं लोकांसमोर येईल असं मला वाटतं. आणि लोक त्याला प्रेम पण देतील भरपूर. बरं, आता व्हिडिओ सॉन्ग म्हटलं की इन्फ्लुएन्सर जास्त घेतले जातात किंवा तुम्ही मालिकासुद्धा करताय. सो काय सांगाल की कुठे बॅलन्स साधला जातो किंवा कसं कास्टिंग म्हणजे आपण काय बघतो याच्यामध्ये? नाही, मुळात कास्टिंग करताना म्हणजे जर माझा प्रश्न असेल तर मी असं इन्फ्लुएन्सर आणि एखादा आर्टिस्ट याच्यामध्ये मी कधी भेदभाव नाही करत. मी कलाकार कास्ट करतो की जे उत्तम कला सादर करतील. आणि अशा लोकांना घेऊनच मी सिनेमे पण केले आहेत, मी मालिका पण केल्या आणि आत्ता गाणीही करतो आहे. आणि मला विश्वास, आणि भले कास्टिंग प्रसन्नाचं रोहितने जरी केलं असेल तरी रोहितने मला त्याचं प्रोफाईल पाठवलं. मी त्याचं सगळं प्रोफाईल बघितलं आणि त्याच्यानंतर मी त्याला पटकन बोललं की प्रसन्नाला कास्ट कर, की तो खूप चांगलं काम करेल. स्वामींकडे जर एखादी गोष्ट आता मागायची झाली तर काय मागाल? स्वामींकडे मी फक्त मागतो की माझ्यापासून जुडलेले जितके लोक आहेत, जितकी माणसं आहेत, त्या सगळ्यांना सुखात ठेव. स्वामींना मागायचं झालं तर तेच सांगेन की आत्तापर्यंत जेवढा सपोर्ट केलात, म्हणजे जेव्हापासून मी स्वामींचं करायला लागले तेव्हापासून माझी एक एक इच्छा पूर्ण होते. स्वामींच्या कृपेनंच माझ्याजवळ हे सॉन्ग आलं. आणि जे माझं कुटुंब आहे, जी फॅमिली आहे, एका कलाकाराला एवढंच पाहिजे असतं की आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करावी आणि ती करते पूर्णपणे. माझं फॅमिली मला सपोर्ट करते. त्यांना सुखी ठेव. आणि ठीक आहे. तसं तर आपण बघितलं तर खूप काही मागतो आपण स्वामींना, पण मी नेहमी एकच मागतो की जे काही मी प्रयत्न करतोय, जे काही मी काम करतोय, त्या प्रयत्नांना तुमची साथ असू द्यात फक्त. बाकी जास्त काय नको. तुमची साथ असल्यावरती सगळं काही व्यवस्थितच होऊन जाईल. लास्टला एक अपील कर की नक्की बघावं. हां, मीच करू. तर मित्रांनो, आमचं सॉन्ग आलेलं आहे. म्हणजे असं स्टार्टिंग सारखं घेऊ का डायरेक्ट बोलता हां हां ठीक आहे. तर लवकरात लवकर जावा व्हिडिओ पॅलेस या यूट्यूब चॅनलवरती. माझे स्वामी समर्थ हे सॉन्ग आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ते नक्की आवडेल. आम्ही खूप मेहनत घेतली आहे या सॉन्गसाठी आणि खूप म्हणजे खूप सुंदर सॉन्ग झालेलं आहे. तर सगळ्यांनी जावा. आमचं काम कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि सॉन्ग कसं वाटलं हे सुद्धा सांगा आणि शेअर करा. खूप प्रेम द्या. थँक्यू.